देशाचे प्रथम शिक्षण मंत्री असणारे मौलाना आझाद यांनी प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत भारतीय लोकांना सुविधा उपलब्ध करून दिले, त्याचा आपण आजपर्यंत उपभोग घेतो। पण त्यांची जयंती असताना जिथं त्यांनी 3.5 वर्ष कैदेत काढले त्या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करून त्यांची आठवण करतो, पण लोक फार कमी प्रमाणात त्याकडे येतात, दुर्लक्ष करून सोडून देतात। पण आम्ही यायला पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कामाचा आपण ऋण फेडलं पाहिजे। आप देख रहे हैं ज़ीरो न्यूज़। आपको ये याद रखना चाहिए कि दुनिया में हर जिम्मेदारी के तकाजे हैं और वो तकाजे पूरे करने पड़ते हैं। दुनिया में ठोकरें उन्हीं को लगती हैं कि जो चलते हैं, जो पांव तोड़कर बैठ जाते हैं उन्हें कभी ठोकर नहीं लगती। गिरते वही हैं कि जो दौड़ेंगे, कांटे उन्हीं के तलवों में चुभते हैं कि जो दौड़ते हैं। जब तक कि आजादी हमारे हाथ में न थी, आपके मुल्क का क्या हाल था? वो अपनी किस्मत का मालिक नहीं था, उसकी किस्मत दूसरों के हाथों में। आपका अमन भी आपके कब्जे में न था, आपकी बेअमनी भी आपके कब्जे में न थी। जब कभी मुल्क में बदअमनी होती थी तो आप अपने तरफ नहीं देखते थे, उनके तरफ देखते। जब आपको कोई तकलीफ और परेशानी होती थी आप उनके आगे मजबूर होते थे कि अपना हाथ बढ़ाएं। लेकिन आज वो नहीं, आज अपनी किस्मत के आप खुद मालिक हैं। और अगर आप मालिक हैं और मैदान में खड़े हुए हैं तो यह याद रखिए कि तरह तरह की आजमाइशें पेश आएंगी। कोई भी नहीं चाहता कि अपने को आजमाइश में डाले, कोई भी नहीं चाहता कि गमों और दुखों में अपने को डाले। लेकिन अगर हमने जिम्मेदारी का बोझ उठाया है तो तरह तरह की परेशानियां हमें पेश आएंगी। अगर हम मैदान में दौड़ रहे हैं तो कदम कदम पर हमको ठोकरों से दो चार होना पड़ेगा। उससे हमें घबराना नहीं चाहिए, उससे हमें उकताना नहीं चाहिए। मर्द बनकर उन तमाम जिम्मेदारियों को उठाना चाहिए और उन परेशानियों का मुकाबला करना चाहिए। अगर एक जिंदा इंसान है और उसकी रगों में गर्म और जिंदा खून दौड़ रहा है, तब उसके लिए बीमारियां भी हैं, ठोकरें भी हैं, मुसीबतें भी हैं, हर तरह की परेशानियां भी हैं। तो जिंदगी का मानी यही है कि हम बोझ उठाएं, और बोझ इस तरह न उठाएं कि घबराए हुए उठाएं, मर्दों की तरह हिम्मत के साथ उठाएं। झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी। मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, मराठा सेवा संघ, मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समितीच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती 3.5 वर्ष कैदेत असणाऱ्या ऐतिहासिक अहमदनगर येथील किल्ल्यात साजरी करण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोली, प्राध्यापक महबूब सय्यद, संजय झिने, मराठा सेवा संघाचे इंजिनियर अभिजित वाघ, खलील सय्यद, निसार बागवान, सलीम सहारा, अमोल बारसकर, रियाज शेख पत्रकार, ठाकूर दास परदेशी, आर्किटेक्ट फिरोज खान, तन्वीर चष्मावाला, इम्रान खान सातपुते, सतीश सातपुते, शफकत सय्यद, विजय कदम, अनंतराव गारदे, जाकीर शेख, जमीर शेख, बशीर शेख, सतीश निमसे आदी मान्यवर उपस्थित होते। अबुल कलाम मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मखदूम सोसायटी यांनी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्व आपण पाहतच आहात, या ठिकाणी सर्व उपस्थित होते नागरिक। आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे सुद्धा या ठिकाणी आझाद प्रेमी मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होती आणि निर्णय व्यक्तींनी आपल्या विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। आणि त्याचबरोबर सय्यद खलील यांच्या अध्यक्षाने जी उर्दूची कमिटी आहे त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संपूर्ण आठवडा शाळा सुरू झाल्यानंतर त्या आठवड्यामध्ये मौलाना अबुल कलाम यांच्यावर निबंध स्पर्धा आहेत, व्याख्यान आहेत मुलामुलामध्ये, आणि त्याचबरोबर जाहीर कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी व्याख्यानाचा। तर एवढंच मी या ठिकाणी ह्या बाईटद्वारे आपल्याला विनंती करतो की जी काय आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाचा योग्य तो बोध घेऊन यापुढील काळामध्ये मौलाना आझाद यांचे जे कार्यक्रम होतील त्यांना आपण खास करून दाद द्यावी, उपस्थित राहू, एवढं मी नम्र आवाहन करतो। आज इथं अहमदनगर शहरामध्ये भुईकोट किल्ल्यामध्ये मखदूम सोसायटीच्या वतीनं
व नगर शहरामध्ये जी समिती स्थापन झाली त्या समितीचं मला अध्यक्ष निवडलं होतं. त्या माझ्या अध्यक्षतेखाली आज हा जो चांगला आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी मिळून आयोजित केलं ते तुमच्या सर्वांचं मी मनापासून अंतःकरणापासून तुमचं सगळ्यांचा आभारी आहे. आणि येत्या आठवडा म्हणजे 20 तारखेनंतर हे जे सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत, दरवर्षीप्रमाणे सालाबतप्रमाणे हा सप्ताह पुढं साजरा करणार आहोत. आणि त्या सप्ताहामध्ये अगोदर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आजी शौकतभाई तांबोळीने की निरनिराळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र सर्वात शेवटी हा सप्ताह सांगता आमचा त्याच्यामध्ये कवी संमेलन म्हणजे मुशायरा त्याचं आयोजन आम्ही करणार आहोत. मौलाना आझाद यांच्या जीवन चरित्रावर आम्ही ते व्याख्यानं तिथं स्पर्धा करणार आहोत, साजरा करणार आहोत. त्याकरिता सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व जय हिंद जय महाराष्ट्र. मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे आयोजित मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आज आपण किल्ल्यामध्ये साजरी करतो. पण याची मला फार खंत वाटते की त्यांचा मानणारा मोठा वर्ग असूनसुद्धा त्यांच्यामुळे आपण शिक्षण घेतो, शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला. देशाचे प्रथम शिक्षण मंत्री असणारे मौलाना आझाद यांनी प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत भारतीय लोकांना सुविधा उपलब्ध करून दिले, त्याचा आपण आजपर्यंत उपभोग घेतो. पण त्यांची जयंती असताना जिथं त्यांनी 3.5 वर्ष कैदेत काढले त्या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करून त्यांची आठवण करतो. पण लोक फार कमी प्रमाणात त्याकडे येतात, दुर्लक्ष करून सोडून देतात. पण आम्ही यायला पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कामाचं आपण ऋण फेडलं पाहिजे याची खंत वाटते. तरी मी परत आवाहन करत का नेहमी मौलाना आझाद असो, सर सय्यद अहमद खान असो, अशफाकुल्ला खान असो, शहीद अब्दुल हमीद असो, यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले आहे. त्यांचे जेव्हा जेव्हा जयंतीचे कार्यक्रम असतील आपण मोठ्या प्रमाणात वेळ काढून तासभरी तरी त्यांच्यासाठी द्यावं एवढीच मी विनंती करतो व थांबतो.